मैदा नाही, साखर नाही आणि तरीही इतक्या खुसखुशीत कुकीज. आज आपण बनवणार आहोत राजगिरा पीठ आणि मखाण्यापासून अतिशय सोप्या, पौष्टिक आणि उपवासालाही चालणाऱ्या कुरकुरीत कुकीज. एकदा ही रेसिपी करून पाहिली की बाजारातून कुकीज आणण्याची गरज वाटणार नाही आणि सगळ्यात खास म्हणजे या कुकीज बनवण्यासाठी ओव्हनचीही गरज लागणार नाही. चला तर मग अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवूया या कुरकुरीत आणि चविष्ट राजगिरा मखाना कुकीज. तर सगळ्यात अगोदर गॅसवर कढईमध्ये मखाने हलके भाजून घेऊयात. इथे मी 2 वाटी मखाने घेतले आहेत. मंद गॅसवर मखाने भाजून घेत असताना सतत ढवळत राहावे. 3 ते 4 मिनिटे मखाने भाजून घ्यावेत. मखाने भाजून झाले आहेत. आता हे मखाने थंड होऊ द्या. थंड झाले की असे कुरकुरीत होतात. आता हे मखाने मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्या. ही अशी मखाण्याची पावडर बारीक करायची आहे. आता एका बाउलमध्ये अर्धी वाटी तूप घ्यायचं आणि अर्धी वाटी गूळ घ्यायचा आणि व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा. तुमच्याकडे गूळ पावडर असेल तर डायरेक्ट टाकले तरी चालेल. तुपामध्ये गूळ असा एकजीव करून घ्यायचा. दुसऱ्या प्लेटमध्ये मिक्सरला बारीक केलेली मखाना पावडर घ्यायची. पावडरमध्ये गूळ आणि तूप घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झालं की राजगिरा पीठ घालायचं. इथे मी 1 वाटी राजगिरा पीठ घेतलं आहे. ज्या वाटीने मी मखाने मोजून घेतले त्याच वाटीने मी राजगिरा पीठ मोजून घेतलेलं आहे आणि 1 चमचा विलायची पावडर घातली आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तूप आणि गूळ घातलं आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. पाणी घालायचं नाही. बघा हे पीठ असं घट्ट झालं पाहिजे. आता लागेल असं थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा. 2 ते 3 चमचे पाणी घातलं तर भरपूर होतं. आता हा गोळा मळून झाला आहे. हे पीठ 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवा. 5 ते 10 मिनिटांनी छोट्या छोट्या गोळ्या करून हलक्या हाताने चपट्या करून कुकीजचा आकार द्या. साईडने थोड्या थोड्या चिरतात तर अशा ह्या चिरलेल्या व्यवस्थित करून घ्यायच्या. आता हे झाले बघा तयार. आता ह्याला प्लेटमध्ये ठेवून ह्याला अशी डिझाईन देऊयात आणि वरून थोडे ड्रायफ्रूट्स बारीक केलेले लावायचे. ड्रायफ्रूट नाही लावले तरी छान लागतात. आता आपण बेक करायला ठेवूयात. त्यासाठी एका प्लेटला तूप लावून किंवा मग बटर पेपर असेल तर त्यावर व्यवस्थित असे लांब लांब ठेवायचे. इथे मी तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता. त्यात असे ठेवून ताट झाकण ठेवून व्यवस्थित मंद गॅसवर 15 ते 20 मिनिटे बेक करून घ्यायचे. पातळ असतील तर 15 ते 20 मिनिटे आणि जर जाड असतील तर 25 ते 30 मिनिटे. आता कुकरमध्ये कसे बेक करायचे ते सांगते. कुकरमध्ये मीठ घालायचं आणि त्याच्यावर जाळी ठेवायची. कुकर गरम झाला की त्यात ही प्लेट ठेवायची. झाकणाची रबर आणि शिट्टी काढून ठेवायची आणि बारीक गॅसवर 15 ते 20 मिनिटे बेक करून घ्यायचे. 15 ते 20 मिनिटे झाली आहेत. आता मी तुम्हाला कुकर उघडून दाखवते. थंड झाल्यानंतर कुकरमधील प्लेट काढून घ्यावी आणि सगळे कुकीज पूर्ण थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यावेत. गरम गरम जर काढले तर तुटतील. तर झाल्या आहेत या कुकीज खुसखुशीत आणि स्वादिष्ट राजगिरा मखाना कुकीज. मी इथे बेकिंग पावडर वापरली नाही. बेकिंग पावडर जर अर्धा चमचा घातली तर अजून थोड्या फुगतात. घरच्या साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत. आणि तुम्हाला कोणती रेसिपी पाहायची आहे कमेंटमध्ये सांगा.